मी आता इथे वॉशिंग सेंटरवर आलो आहे आणि म्हणजे गॅरेजवरती आलो आहे आणि मला आता लगभग येऊन 1.5-2 तास झालं आहे. म्हणजे आता लगभग 11:30 वाजायला आले आहेत. 11 11:30 काहीतरी वाजायला आले आहे. आज आल्या आल्या एक कार आलेली, तर ती कार धुवत होतो मी. नंतर आता गाडी नाही आहे तर म्हणून थोडं बसलो आहे. म्हणजे आता दुकानाच्या आतमध्ये बसलो आहे. म्हणजे असं बाहेर पण बसू शकतो मी, पण तिकडे थोडा मग व्हिडिओ बनवायला जोरात बोलीन तर सगळे बघतील. त्याच्यामुळे मी थोडा आतमध्ये बसून म्हणजे व्हिडिओ बनवतो. म्हणजे एकट्यामध्ये मी करू शकतो. असं सगळ्यांसमोर असा व्हिडिओ बनायला म्हणजे सगळे बघतील तर मला थोडं अजीब वाटते. जसं काही असतं ब्लॉगर शिव्या लोकांसमोर बोलतात, व्हिडिओ बनवतात, ब्लॉगिंग करतात, काय कोण बघतं काय त्यांना फरकच पडत नाही. मला पडतो फरक, कारण की मला सवय नाही म्हणजे अजून तसे काय. तर ठीक आहे, आता एवढं तर होतेच. म्हणजे आता तर आज काय करायचं आहे माझा काय प्लॅन नाही आहे. आज मी जिममध्ये गेलेलो तर मी एवढी काय एक्सरसाइज केली नाही, कारण की मी काल एक्सरसाइज केलेली तर एक दिवस सोडून मी एक्सरसाइज करणार आहे. तर आम्ही असंच गेलेलो. तर तिकडे जिममध्ये पोचल्यावर आपोआप म्हणजे मन करावं लागते की काय ना काही करायचं आहे. आता विचार केलेला जाऊन बसून थोडं बघीन वगैरे. तर तिकडे मग गेलं तर मग एक्सरसाइज म्हणजे माझं मन तर आपोआप होते. जिममध्ये गेल्यावर असं वाटते की काय ना काही करावं. तर मी थोडाफार म्हणजे जिम पण केलं. तसं मी असं बाकीच्यांना रिकमेंड नाही करत, असं करू नका. म्हणजे पूर्ण हप्ता जिम म्हणजे वजन नका उचलू. म्हणजे 2-3 दिवस हप्त्यामध्ये आराम पण पाहिजे. म्हणजे काहीच नाही करायचं, या नॉर्मल चालायचं बस. त्याच्याने मसलला आराम भेटतो. आणि 3-4 दिवस म्हणजे मसल ट्रेनिंग करायची, म्हणजे डंबल उचलायचं, म्हणजे वजन उचलायचं जिममध्ये. मी तर केलं थोडंफार, मग करायचं तर नव्हतं तर आपोआप मग करावंच लागलं. त्या ट्रेनरने कोणतं तर माझा ट्रेनर नाही आहे, तर जिमचा म्हणजे काय बोलतो मालिक आहे काय माहिती नाही. त्याने डंबलची कुठली एक्सरसाइज सांगितलं ती पण केली. आणि नंतर मग मी लवकरच आलो, कालच्यापेक्षा तर लवकरच आलो, कारण की आज मला काय करायचं नव्हतं. तर मी गेलो आणि आलो. म्हणजे माझं तर हेच आहे, म्हणजे या तर जिम करायचं या नाही करायचं, जायचं रोज जिममध्ये. रविवारी पण नाही जाऊ शकत कारण की तेव्हा सुट्टी असते, म्हणजे बंद असते जिम. तर हां, बाकी दिवशी रोज जायचं. म्हणजे बाकी तिकडे 10 मिनटं घालवू दे, 1 तास घालवू दे, अर्धा तास पूर्ण वजन डंबल वगैरे उचलू दे, या अर्धा तास टाईमपास असं बसून राहू दे, काय पण असू दे, जायचं रोजच जायचं. या 2 तास म्हणजे काय पण असू दे, जायचं तर रोजच जायचं. या जाऊन फक्त परत यायचं, म्हणजे ते आपल्यावर आहे. तर हां, रोज जायचं. म्हणजे आता मी जेव्हापासून लागलो आहे, आता लगभग 5-6 दिवस झाले आहे रोज जातो. 5-7 दिवस झाले आहेत, अजून तर 1 महिना पण नाही झाला आहे. आता 20 तारखेला महिना होईल. आता आज 30 तारीख आहे, 30 जुलै आहे. उद्या 31 जुलै, 20 तारखेला महिना होईल. त्यानंतर मला कन्फ्युजन आहे की मी आज जिममध्ये पुढे करू की तिकडे एक चांगलं जिम आहे तिकडनं, म्हणजे मस्त दिसते ते जिम, तिकडनं करू. म्हणजे आता 1 महिन्याचा आता घेतला, आता वर्षाचा प्लॅन घ्यायचा विचार आहे. तर कुठून घेऊ तोच विचार करतो आहे आता मी. फक्त बघीन आता म्हणजे काय करायचं ते आता. बाकी तर आता आल्यापासून एकच गाडी आली, ती पण करता हालत खराब झाली. म्हणजे खूप घाण होती. एकच गाडी करायला एवढा टाईम लागला. काही नाही, ठीक आहे, प्रॅक्टिस होते आपोआप अशीच. बाकी आता मी जॉब सोडल्यानंतर कधी पण जॉब सोडून त्याच्यानंतर मी बिझनेस ट्राय करणार, कारण की जॉबने एवढे पैसे नाही ना जेवढे मला पाहिजे. म्हणजे मी अभ्यास नव्हता केला 10वी नंतर,
सोडून दिलेलं त्याच्यामुळे काय मग बाय आता